हॅलो, मी सारिका भुतारे, तुमची IT करिअर कोच आणि करिअर गाईड. आज मला सगळ्या विद्यार्थ्यांसोबत काही महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस करायच्या आहेत आणि सांगायच्या पण आहेत. सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की आपण ॲज अ महाराष्ट्रीयन बॅकग्राऊंड स्टुडंट जे असतो, सो त्यांना ना सगळ्यात पहिला चॅलेंज मी सांगेल ना की जसं की जॉबसाठी खूप प्रॉब्लेम येतात खूप साऱ्या मुलांना. जसं की गॅप होतो, बऱ्याच वेळा असं होतं की काही वर्ष जॉब करून पण मनासारखी सॅलरी मिळत नाही, किंवा असं होतं की एक वर्क लाईफ बॅलन्स नसतो, शिफ्टमध्ये टायमिंग्स आहेत, फॅमिली बॅलन्स करता येत नाही, खूप सारे प्रॉब्लेम्स होतात. पण ह्या सगळ्या प्रॉब्लेमचं काय मूळ आहे हे मला तुमच्यासोबत आज डिस्कस करायचं आहे, ठीक आहे. सो मला असं वाटतं की जे मी स्वतः जे एक्सपिरियन्स केले त्याच्यामध्ये मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं आहे की मार्गदर्शन नसतं खूप साऱ्या गोष्टींचं. आपल्याला मार्गदर्शन नसतं, म्हणजे असं बऱ्याच वेळा होतं की आपल्या पूर्ण फॅमिली सर्कलमध्ये, रिलेटिव्हमध्ये आपण एकटेच शिकलेलो असतो, आपण एकटेच ग्रॅज्युएट झालेलो असतो, इंजिनियर झालेलो असतो, किंवा MBA करत असतो, आपण BBA करत असतो, किंवा काही वेगळ्या टाईपचं एज्युकेशन आपण घेत असतो. तर त्या केसमध्ये आपण खूप बेस्ट आहे असं त्याच्या नजरेत आपल्याला दिसत असतं. त्याच्यामुळे कदाचित आपल्याकडून ही गोष्ट राहून जाते की माझ्यासाठी काय बेस्ट ऑप्शन आहे, करिअरच्या काय संधी आहे, कुठल्या करिअरमध्ये मी गेलो पाहिजे, काय माझ्यासाठी बेस्ट असेल, एक स्टेबल लाईफसाठी, एका स्टेबल जॉबसाठी मला काय फील्डमध्ये गेलं पाहिजे, ह्याचं मार्गदर्शनच नसतं. सगळ्यात इम्पॉर्टंट ही गोष्ट आहे आणि ह्याच्यामुळे खूप सगळे मुलं पहिल्या करिअरच्या 4-5 वर्षांमध्ये भरकटतात, म्हणजे कुठल्याही फील्डमध्ये जातात. मग त्यांना रिअलाइज होतं की आपल्या ह्या टाईपचं ग्रॅज्युएशन, आपला इंटरेस्ट आहे, आपण काहीतरी वेगळं काम करतोय, किंवा जसं जॉब मिळत जाईल तसं ते ॲक्सेप्ट करत जातात. हा पण खूप मोठा चॅलेंज आहे. ह्या सगळ्याचं मूळ फक्त एकच आहे की मार्गदर्शन नसते. की आता समजा जर एखादा मी एखादा लाईक HSCचा स्टुडंट आहे आणि समजा माझं आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स ह्या 3 मधलं माझं जे काही फील्ड आहे, सो त्यावरूनच मी माझं जे काही पुढचं ग्रॅज्युएशन ते चॉईस केलं पाहिजे, राईट. सो ते न होता आजकाल मला हे पण समोर यायला लागले की खूप साऱ्या मुलांचं ग्रॅज्युएशन वेगळंच असतं. म्हणजे कुणी BCom केले, नंतर MA केले आणि बरंच काही मिक्स झाले. म्हणजे BCom मध्ये पण IT फील्ड आली. डेफिनेटली ही चांगलीच गोष्ट आहे, कारण कुठेतरी मुलांनी समजून घेतलं पाहिजे की ITचा स्कोप खूप चांगला आहे आणि त्या स्कोपमध्ये जर टिकून राहायचं असेल तर आपल्याला स्टार्टअप लेवलचा जॉब घेऊन मग पुढे जायचंय, ठीक आहे. पण मग काही वर्षांनी आपल्याला असं वाटायला लागतं की अरे माझा मित्र, माझी मैत्रीण ITत किती छान जॉब करतीये, कोरोनामध्ये पण त्यांना वर्क फ्रॉम होम होतं, पॅकेज होतं, त्यांच्या लाईफवरती काहीच असर नाही झाला कोविडचा, मग माझ्यासोबत असं का घडतंय. सो त्याचं मेन आहे की मार्गदर्शन आहे. आता ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे, जर माझा व्हिडिओ जर तुम्ही ॲज अ पॅरेंट पाहत असाल, ॲज अ फ्रेंड पाहत असाल, किंवा ॲज अ ब्रदर सिस्टर जर पाहत असाल, तर त्या केसमध्ये मी तुम्हाला असं ॲडवाइस करेल की तुम्ही तुमच्या लहान भाऊ बहिणींना, की तुमच्या मुलांना, किंवा तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना ज्यांना मार्गदर्शन मिळालेलं नाहीये, किंवा ते काहीतरी होतकरू आहेत पण त्यांना माहीतच नाहीयेत की करिअरमध्ये काय बेस्ट संधी असतात, लॉंग टर्म ग्रोथ कुठल्या फील्डमध्ये आहे, त्यांच्यामध्ये काय बेस्ट गोष्ट आहे, तर अशा सगळ्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा. ज्याच्यामध्ये मी सांगेन की जसं की जर तुम्ही BCom बॅकग्राऊंडचे आहे तर तुमच्यासाठी बेस्ट फील्ड भरपूर सारे आहेत. अकाउंटिंग म्हणा, फायनान्स म्हणा, किंवा डेटा अनालिटिक्स, बिझनेस अनालिस्ट, डेटा अनालिस्ट, ह्या खूप सारे ओपनिंग्स असतात. तर त्या गोष्टी आपल्याला माहीतच नसतात, म्हणून प्रॉब्लेम होतो. जर तुम्ही मला विचारलं तर मी 12वी सायन्स आहे, मग मी काय करू पुढे, सो सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही इंजिनिअरिंग करा. बेस्ट आहे, कारण इंजिनियर्सला प्रायोरिटी मिळते. खूप वेळा मुलांचं असं पण होतं की माझा डिप्लोमा झाला, ITI झालं, मला जॉब द्या, बट खूप वेळा त्या लेवलची जॉब मिळू नाही शकत. ही कुठेतरी वास्तविक गोष्ट आहे. तर मला असं वाटतं ॲटलिस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे. ग्रॅज्युएशनमध्ये जर तुम्ही BSc असाल तर कम्प्युटर IT डेफिनेटली चूज करा. ते जर तुम्हाला पॉसिबल नाही आहे तर त्या केसमध्ये तुम्ही BCA करा, MCS करा, कम्प्युटर बॅकग्राऊंड, पण कम्प्युटर फील्ड घ्याच का, कारण की जर तुम्हाला पॅकेज हवंय, ITत यायचंय, तर तुमचा कम्प्युटर बॅकग्राऊंड हा असलाच पाहिजे. आणि तो जर नसेल तर तुम्हाला चॅलेंजेस फेस होतात खूप सारे. ओके, सो मी तुम्हाला सगळ्यांना रिकमेंड करेल की जर तुम्ही आर्ट्स बॅकग्राऊंडचे असाल, फॉर एक्झाम्पल BA, तर BA आर्ट्ससाठी काय ऑप्शन आहे, डिजिटल मार्केटिंग हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे, किंवा बऱ्याच साऱ्या बाकीच्या गोष्टी. पण कसं असतं की सुरुवातीला जर आपण करेक्ट करिअर पाथ जर चूज केलेला असेल, म्हणजे समजा 10th जर मी आहे तर मी 10th ॲटलिस्ट घरच्यांच्या गायडन्सने, टीचरच्या मार्गदर्शनावरून ॲटलिस्ट मी हे डिसाईड केलं पाहिजे की मला इंजिनियर व्हायचंय का, डॉक्टर व्हायचंय का, मला बिझनेस करायचा आहे. सो हा ट्रॅक जर तिथून क्लिअर असेल ना, तर मग नंतर आपले खूप वर्ष वायाला जात नाही, कारण 12वी, 11वी, 12वी आणि ग्रॅज्युएशन हा आपल्या लाईफमधला एक टर्निंग पॉईंट असतो.
तर तिथे जर आपण व्यवस्थित डिसिजन घेतलं तर लाईफ टाईम आपल्याला प्रॉब्लेम होत नाही. बऱ्याच वेळा इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा स्ट्रीम सिलेक्ट करताना खूप मुलं वेगळ्या फील्ड सिलेक्ट करतात. केमिकल इंजिनिअरिंग घेतात, खूप वेळा सिव्हिल घेतात. पण मला असं वाटतं की तुम्ही त्या इंडस्ट्री किती डेव्हलप झाल्यात हे पाहिलं पाहिजे. समजा पुण्यासारखी गोष्ट आहे तर पुण्यामध्ये केमिकल इंडस्ट्री किती पर्सेंट आहे, इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री किती पर्सेंट आहे, IT इंडस्ट्री किती पर्सेंट आहे, हे तुम्ही पाहिलं पाहिजे. थोडा रिसर्च केला पाहिजे. ऍटलिस्ट जर तुमची मुलं लहान आहेत किंवा तुमचे सर्कल, तुमचे फ्रेंड जर तुमच्यापेक्षा लहान आहेत तर तुम्ही त्यांना ऍडवाइस करा, सांगा. आमच्यासारखे इन्स्टिट्यूट तर डेफिनेटली आहेच. जर तुम्ही पुणेरी पॅटर्न या चॅनलला फॉलो करत असाल तर तुम्हाला अशा सगळ्या व्हिडिओची इन्फॉर्मेशन मिळून जाईल, ज्याच्यामध्ये तुम्ही आधीच अलर्ट असेल की नाही मला काय करायचंय किंवा मला माझ्या फॅमिलीसाठी काय बेस्ट करायचंय किंवा काय करिअर पाथ असला पाहिजे. पण मी सांगेल की ज्या ज्या मुलांसोबत ह्या गोष्टी झाल्यात की मार्गदर्शनच नाही म्हणून वेगवेगळ्या फील्डमध्ये गेलेत मुलं आणि त्याच्यामुळे त्यांचं खूप लॉंग टर्म नंतरही ते स्टेबल नाहीयेत, ते सॅटिस्फाईड नाहीयेत जॉबमध्ये, हवं तसं पॅकेज मिळत नाही, हेक्टिक वर्किंग कल्चर आहे, हेक्टिक टाइम आहे, कसं करणार. कारण शेवटी एका इंडिव्हिज्युअलला काही इयर्स नंतर रिस्पॉन्सिबिलिटी येतात, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी येते, घर असतं, गाडी असते, भरपूर साऱ्या मुलं असतात. सो त्या सिच्युएशनचा जर तुम्ही लॉंग टर्मचा विचार करत असाल ना तर तुम्ही करिअर आधी चूज करताना प्रॉपर करिअर चूज करा असं मी सांगेल. इनफॅक्ट मी सांगेल की ट्वेल्थच तुम्ही जेव्हा करताय त्यावेळेसच जर तुमचं डिसायडेड आहे की IT जायचंय तर तुम्ही 12th सायन्सच घ्या. कुणी तुम्हाला काही जरी सांगितलं तरी तुम्ही तुमच्या मनाचं ऐका. सो असं मी तुम्हाला सांगेल. सो ह्या आणि अशाच टाईपच्या व्हिडिओसाठी फॉलो करा पुणेरी पॅटर्नला आणि शिकत राहा. थँक्यू. मी सारिका भुतारे, तुमचे IT करिअर कोच. सो अशाच मोटिवेशनल व्हिडिओजसाठी आणि इन्फॉर्मेशनल कंटेंटसाठी पुणेरी पॅटर्नला फॉलो करा आणि शिकत राहा.